ते त्यामुळे वेल अजिबात वाया घालवू नका. पागडेचा पाडा विपक्ष आंबे बालेगाव. बालेगाव आहे. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. बालेगाव चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पागडेचा पारा टीम तुम्हाला भरपूर वेळा अनाउन्समेंट केले. टाइम अलर्ट केला जाईल कारण की आपल्याकडं आयोजकांची आम्हाला अशी सूचना येते की भरपूर अजून बरेच सामने आहेत ते कव्हर करायचे आहेत आणि आज 4 सामने अजूनही शिल्लक आहेत आणि सामना जर बघितला बक्षीस समारंभ असतं त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. सलामाची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. बालेगाव टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. महेश कोहली आणि अंकित कोहली कोहली बंधू आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना देखील असेल. हा 3 षटकांचा सामना. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये मजल मारली आहे. एका बाजूला पागडाचा पारा टीम त्यांना फाईट करेल मात्र बालेगाव टीम टॉस जिंकल्यानंतर पागडाचा पारा टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मात्र बालेगाव टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल महेश कोहली आणि अंकित कोहली. स्ट्रायकरला अंकित कोहली असेल आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल महेश कोहली. अशी कोहली बंधू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज P1चा सेटअप फेकण्यासाठी अमोल पराट. अमोल पराटला कोण विसरणार आहे. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती तोच अमोल पराट. 35 धावांची केली. जबरदस्त लाजवाब अप्रतिम केली करणारा हा अमोल पराट. गोलंदाजी पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. यस गोलंदाज आपण तयार व्हायचा लगेच. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल फेकायचा आहे. गोलंदाज अमोल पराट भरपूर अनुभव त्याच्याकडे. 3 षटकांचा सामना. अंकित कोहली असेल स्ट्रायकिंगला फलंदाज. महेश कोहली नो स्ट्रायकिंगला. अमोल पराट गोलंदाज. पहिला चेंडू फेकण्यासाठी और पिच बॉल. बॉलला लॉक केलाय. बॉल जाईल डायरेक्ट 6 धावांसाठी. येतोय षटकार. सुरुवात दमदार. पुढचा बॉल यावेळीच बॅक टू बॅक दुसरा लॉंग ऑफच्या डोक्यावर हा येतो षटकार. सलग दुसरा षटकार आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मंचावरती आलाय प्रवीण काटे. 7 चेंडूमध्ये 30 धावांची केली आहे. चौकार षटकारांची आतषबाजी केलेला हा मॅन ऑफ द मॅचचा हिरो प्रवीण. पहिला षटकार पाहिला आपण लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. त्यानंतर मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 2 सलग षटकाराने मात्र सुरुवात केली आहे. फलंदाज पाहतो आपण अंकित कोहलीला. दबावाखाली असेल गोलंदाज. गोलंदाज देखील अनुभव भरपूर आहे. अमोल पराट हा गोलंदाज. त्याने देखील मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे परंतु गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळते. P1चा षटक पाहतो आपण आणि P1चं षटक पॉवर प्लेचं षटक आणि खास करून पॉवर दाखवित असताना फलंदाज पाहतो आपण अंकित कोहली या फलंदाजाला. तिसरा चेंडू असेल. प्रेशर आहे. दबाव आहे. 2 सलग षटकार मारले. तिसरा षटकार मारणार का प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. अंकित कोहली समोर स्वतः हसते. काय होणार. 2 चेंडू मध्ये 12 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 3 षटकांचा सामना पाहतो आपण.
हा देखील मिस टायमिंग आहे. फसलाय फटका. कॅच ड्रॉप तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ही कॅच नाही तर मॅच असेल मी म्हणेन, कारण की अंकित कोहली सारख्या फलंदाजाला तुम्ही जर जीवनदान देणार तर तुम्हाला मागात पडेल. आणि तसंच घडलं गेलं. 2 सलग षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं गोलंदाज अमोल फराडने देखील. मिस टायमिंग फटका होता, फटका फसला होता, परंतु कॅच ड्रॉप झाली. त्यावर मिळाल्या 2 धावा आणि मिळालं जीवनदान फलंदाज अंकित कोहलीला. फुल टॉस बॉल ऑन साईडला केचून मारला. एका टप्प्याने फिल्डर पकडणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य दिलं. यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र स्ट्राईकरला फलंदाज पाहायला मिळेल महेश कोहली हा फलंदाज. हाईटसाठी बॅटमन रिव्हर्सल चेक केलं जाईल. नो बॉल आहे. यस, नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. तुम्ही डबल रिव्ह्यू घेऊ शकाल. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असते. रिव्ह्यू जेव्हा सक्सेसफुल होते त्यावेळेला तुम्ही परत रिव्ह्यू घेऊ शकाल. नो बॉल फ्रेट असेल. फलंदाज यावेळेस मात्र असेल महेश कोहली. धावांचा विचार केला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. टोटल 16 धावा. 1+1 16 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. गॅप भरपूर मोठा आहे. गोलीच्या वेगाने मात्र बॉल ट्रॅव्हल होतो आहे. तो चौकार महेश कोहलीच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू असेल. और पिच बॉल आणि मिस टायमिंग पाहायला मिळते. पटका तर फसलाय. फिल्डर जज करते आणि पकडलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज धक्का क्रमांक पहिला. फर्स्ट विकेट डाऊन. डीजे केतन ठाकरे आणि महेश ठाकरे पाहतो आपण पंचांच्या भूमिकेमध्ये. खूप चांगली पंचांची भूमिका या मॅचसाठी. 21 धावा फलकावरती लागले गेल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. काही फटकेबाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये खास करून अंकितने. त्यानंतर महेशच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहिला.
परंतु अंकित कोहलीच्या बॅटमधून 2 षटकार पाहिलं. टोटलचा विचार केला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आला. गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. गोलंदाज सागर फराड हा गोलंदाज पाहायला मिळेल. सागर फराड हा गोलंदाज. और पिच बॉल होता. काय हेलिकॉप्टर पाहायला मिळते. बॉलला पाठवलाय. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. षटकार आहे का? यस षटकार आहे. सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची. सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. फलंदाज पाहतो अनिकेत. अनिकेत तांबाचा नाव घेत नाहीये. अनिकेतला जीवनदान मिळाले. तोच अनिकेत पाहतो आपण. 2 षटकार मारल्यानंतर मात्र झेल उडाला होता. बॅटची कडा जोरदार अपील. पंच काय झालंय. खाली पडलाय. यस बॉटम एज असेल. आवाज तर आला होता परंतु जास्त बॅट आदळली. थोडा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज तयार असेल. सागर यावेळेस मात्र पटका चांगला आहे परंतु शतरक्षक उपस्थित. पकडला जाईल. संपलाय खेळ. अनिकेत बाद. ल्यात 27. हा चेंडू पा अगदी धीमा गतीने चेंडू फेकला गेला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप देखील राहिला आणि अगदी स्टंपच्या वरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आलाय डॉट बॉल. न्यू बॅटर पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मात्र डॉट बॉल खेळतो. फलंदाज पाहतो अजय कोहली हा फलंदाज. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. लाईन खराब पाहायला मिळाली. पंच बोलताना त्याचा वाईट हा चेंडू. 1 धाव मात्र ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल. 28 धावा धाव पलकावरती लागले गेले. पहिला सत्र पाहतो आपण. पहिला सत्र बॅटिंग करताना मात्र बालेगाव टीम षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 28 धावा धाव पलकावरती. गोलंदाज पाहतो आपण सागर फराडला. पुढचा बॉल हा देखील वाईट चेंडू. पंच इशारा करतात. 29 धावा 29. खराब चेंडूची फेकी वारंवार होत असताना मात्र गोलंदाज पाहतो आपण सागर फराडला. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या तर 21. त्यानंतर सागर फराड आला गोलंदाजीसाठी. सेकंड ओव्हरसाठी सागरने मात्र विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. परंतु आत्ता मात्र खराब चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले जातात. इथं मात्र फटका चांगला आहे. बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी. 6 धावांसाठी षटकार. अजय कोहली हा फलंदाज. पहिला बॉल डॉट खेळला होता. त्यानंतर मात्र वाईट मिळाले होते. त्यानंतर मात्र त्याचा मनोबल वाढला गेला आणि अगदी स्लॉटमध्ये बॉल होता आणि पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये. जर तुम्ही बॅटच्या रनरमध्ये बॉल टाकाल तर असे बॉल सोडणार नाही फलंदाज. आणि अजय कोहलीने मात्र तेच करून दाखवले आपल्या टीमसाठी.
चौथ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या साहाय्याने. 35 धावा 35, लॉस्ट फॉर 2 विकेट. 35 धावा धावफलकावरती. सागर फराट गोलंदाज तयार. इथं देखील पटका चांगला आहे, पटका चांगला आहे. डीप पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावर हा येतो दमदार षटकार. सलग 2 षटकार पाहिलं आपण अजय कोहलीच्या बॅटमधून आणि धावसंख्येला वेग. धावसंख्या जाऊन पोहोचली. टोटल 41 धावा 41, लॉस्ट फॉर 2 विकेट. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. या ओव्हरमध्ये देखील धावा पाहिल्या तर 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, 2 ओव्हरमध्ये 41 धावा. भरपूर धावा बनताना पाहायला मिळतात या मॅच मध्ये देखील. दोन षटकामध्ये 41 धावांची लयलूट केली गेली आहे. खास करून चौकार षटकारांची आतषबाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 20 धावा. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी थांबावं लागतील. चांगलं षटक हात लावावं लागेल. या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला किमान 5 ते 6 धावा पर्यंत धावा रोखावा लागतील. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीम देखील या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा जरी आल्या तरी खुश असणार. लेफ्टी बॅटर समोर आहे, हुक केलाय आणि इथं मात्र बॉलला पाठवलाय. बॉल जाईल एका टप्प्याने. 4 धावा सीमा पलीकडे. चौकार. लेफ्टी बॅटर होता, त्याच्यासमोर तुम्ही हाफ टॅकेटचा चेंडू टाकत तो असेच हुक करणार. फाईन लेगला चांगला चौकार वसूल केला. फलंदाज पाहतो आपण देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून. देवेंद्र पाटील अनेक वर्षे केलेलं बालेगाव टीमसाठी. बंटी म्हणून त्याला नेहमीच ओळखला जातो, तोच बंटी. यावेळेस मिस टायमिंग बॉल हवेत आहे. फलंदाज बाद. फलंदाज बाद. आणखी हाच लागलेला तिसरा धक्का बालेगाव टीमला. गोलंदाज पाहतो आपण सार्थक ठाकरे हा गोलंदाज पाहतो आपण. पागडीचा पाडा टीमचा हा गोलंदाज. तिसरं षटक फेकण्यासाठी आपण मार्गस्थ असताना सार्थक ठाकरेला पाहतो. विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. गरज आहे पागडीचा पाडा टीमला, कारण की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विकेट नाही मिळाले तरी चालतील, परंतु धावा रोखवायच्या आहेत. पण धावा कधी रोखता येतात तर विकेट मिळाल्यानंतर. आणि इथे मात्र विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. टोटलचा विचार केला तर टोटल पाहतो आपण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला होता बंटीने, त्यानंतर मात्र बंटी बाद झाला. बॅटर मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. भरत बोराडे हा फलंदाज. यावेळेस मात्र राऊंड द कार्पेट ऑन साईडला केलून काढला. एक धाव सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सुरुवातीला स्टार्ट घेतला असता तर कदाचित दुसरी देखील झाली असती. ज्यावेळी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमकडे पहा मंचावरती लक्की ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान केला जातं. काय लहान लहान मुलांचं देखील इथंशी शुभ सन्मान केलं जातं. पुढे त्याला मोठा समाजसेवक बनायचा असेल त्यासाठी ही सवय लावून घेतो तो. पुढचा बॉल फुल टॉस आणि पाहूया काय घडते या बॉलवरती. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. फुल टॉस वसूल केलाय. आलाय षटकार. आणि षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 आकड्यावरती. 52 52 धावा धावफलकावरती. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वेगाने मात्र फिल्डरला बॉल काढली. सेकंडसाठी परतलाय. पाहूया पाहता सेकंड रन देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या अगदी चित्त्याच्या वेगाने. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने मात्र धावफलक पुढे जाते. 54 धावा धावफलकावरती. 54 लॉस्ट फॉर 3 विकेट.
3 फलंदाज बाद झाले. 54 धावा धावफलकावरती. पहिला सत्र पाहतो आपण. बॅटिंग करत असताना मात्र मालेगाव टीम या मॅच मध्ये. त्याच्या अगेन्स्ट पाहतो आपण पागडीचा पारा टीम. पुढचा बॉल यावेळीच मात्र स्क्वेअर लेगला अराउंड कार्पेट. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. सेकंड साठी परतलात. पुन्हा एकदा सेकंड कंप्लीट. बॅक टू बॅक बघितला गेला तर 2 वेळा सेकंड रन कंप्लीट झाली. अशा प्रकारे मात्र षटक झाला समाप्त. पहिला सत्राचा खेळ देखील झाला समाप्त आणि टोटल झाल्या 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच पागडीचा पारा टीम समोर. जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू असतील. 18 मध्ये बनवायचे तुम्हाला 57 धावा. बोल बोल टॉस का चला. नागझरी टीम कॅप्टन तसेच अंतरली टीम कॅप्टन यायचं आपल्याला. अंतरली टीम कॅप्टन तसेच नागझरी टीम कॅप्टन प्रवीण काटे आपल्याला यायचंय. अंतरली टीम कॅप्टन आपल्याला यायचंय. टॉस केला जाईल लगेच. काय बॅटिंग पाहिली आपण. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी राहिली. खास करून मालेगाव टीमने 3 षटकाचा सामना आणि 3 षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 21, सेकंड ओव्हरमध्ये 20 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा. टोटलचा विचार केला 3 षटकामध्ये 56 धावा उभारल्या. 57 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच पागडीचा पारा टीम समोर जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू. 18 मध्ये बनवायचे 57 धावा. सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहतो आपण. पहिला राऊंड पाहतो आपण. खूप चांगली मॅच रंगताना. गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित सरपंच चषक पाहतो आपण. नागझरी टीम कॅप्टन आलाय. अंतरली टीम कॅप्टन सकाराम दिवेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अंतरली टीम कॅप्टन आलाय का या वरती स्टेज वरती. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तिरंगा शिवकृपा नागझरी टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. अंतरली टीम यांच्यामध्ये केला जाईल टॉस. अंतरली टॉसविन फिल्डिंग घेतली. ओके 3 षटकांचा हा सामना असेल. चला वळूया मॅच कडे. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण 56 धावा 57 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 18 मध्ये 57 बनवायचे आहेत. जशी फलंदाजी केली मालेगाव टीमने तशीच फलंदाजी तुम्हाला देखील करावी लागेल. गजानन कालोखे यांच्याकडनं षटकार चौकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आले. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी असेल नाही पारितोषिक. 1000 रुपयाचे पारितोषिक. पहिला बॉल वाईट. आताच बाटली होती. पहिला नो केला त्यानंतर वाईट. सुरुवात मध्ये खराब केली आहे गोलंदाजांनी. परंतु व्हाईट मध्ये तुम्ही जिंकणार नाहीये. तुम्ही सिंगल डबलने देखील जिंकणार नाही. तर तुम्हाला मोठे फटके सुरुवातीपासून मारावे लागतील.
जशी सुरुवात केली होती बालेगाव टीमने तशीच सुरुवात तुम्हाला करावी लागेल. मोठे फटक्यापासून सुरुवात जर कराल तर धावांचा पाठलाग तुम्ही देखील कराल. धावा बांधताना पाहिल्या तिथे या मैदानावरती चांगला फटका, परंतु फिल्डर उपस्थित आहेत. फक्त सिंगल. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. श्री जिमचे ऑनर पंकज बोरड यासाठी मात्र किरण म्हात्रे यांच्याकडनं मात्र या गोलंदाजाला मात्र विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. फुल टॉस विकेट मिळते इथे. पाहूया, फिल्डर नाही पोहोचला. संधी होती परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये. ज्याच्यासाठी बक्षीस लावलं होतं त्या गोलंदाजाला मात्र विकेट मिळाली असती नक्कीच. विकेट हॅट्रिक साठी श्री जिमचे ओनर पाहतो आपण किरण म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज पाहतो. या गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असते. गोलंदाज पाहतो पंकजला. फटका चांगला यावेळेस मात्र बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल. स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार. पंचांचा इशारा. हा येतो षटकार. पागड्याचा पाडा धाव संख्या झालेली आहे ती 11. धाव संख्या झालेली ती 13. 1 to go. सुंदर असा फटका आणि अजय कोहली यांच्या हातामध्ये सुंदर अशी गोलंदाजी पंकज बोराडे करून धाव संख्या झालेली ती पागडे पाडा संघाची बिनबाद 13. हॅलो. सुंदर आयोजन गावदेव क्रिकेट संघ पालीकडून सरपंच चषकाचे पाहूया. खूप सारी मेहनत केली आपल्या क्रिकेट संघाने. तसेच आपले अंपायर महेश ठाकरे काहीतरी इशारा करतायत. त्वरित सामना चालू करा. स्पीडअप घ्या बाले संघ. बाले संघाचा पुढील गोलंदाज येत आहे तो करण पाटील. घातक असा गोलंदाज मानला तो बाले संघाकडून. धडाकेबाज फलंदाज सागर फराट. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. सागर फराट जर थांबले मैदानामध्ये तर 12 चेंडूमध्ये 44 धावा त्यांच्यासाठी काहीच नाहीत. त्यानंतर 3 बॉलात 30 षटकार मारले तर आदित्य ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. गोलंदाज सज्ज सागर फराट यांच्यासाठी. सुंदर असा फटका मारलेला आहे त्यांनी. चेंडूवरती सिंगल धावलेले. स्ट्राईकला येतो अमोल फराट. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असं आयोजन बघू शकता मी सरपंच आयोजक पाले यांच्याकडून 2026. पुढील चेंडू अमोल फराटसाठी. करण चेंडूला टोलवलाय. फलंदाज बाद. DJ विजय.
DJ अर्जुन ठाकरे वाजवा. कराडांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तर किरण कालोके. त्याच्याकडून पण खूप अपेक्षा आहेत पागड्यापाडा संघासाठी. बघूया करण कशी गोलंदाजी करते किरणसाठी. सुंदर असा चेंडू, त्याच्यावरती मिळालेले सिंगल धाव. धाव संख्या झालेली ती 15. 3 चेंडूंचा खेळ सिंगल आहे या गोलंदाजीमधून. पुढील चेंडू सागर फराड यांच्यासाठी. बघूया सुंदर असा फटका आणि त्याच्यावर मिळाली 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती 17. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधून. करण कशी गोलंदाजी करेल बाले संघासाठी. बघूया पुढील चेंडू करण यांचा. खेळून काढतील ते सागर फराट. खूपच असा सुंदर चेंडू, यॉर्क लाईकचा चेंडू पंकज बोराडे यांच्या हातामध्ये. यावरती मिळाली सिंगल धाव. खूपच अशी सुंदर गोलंदाजी करते बाले संघाचा करण. खूपच घातक असा गोलंदाज बाले संघाकडून करण. बघूया 7 बॉलांनी 39ची गरज. कशा प्रकारे खेळून काढतील किरण कालोके या चेंडूला. क्लीन बॉल करण जे खूपच सुंदर अशी गोलंदाजी बाले संघाकडून. पुढील चेंडू भरत यांचा. खेळून काढतील सागर फराट. खूपच असा सुंदर चेंडू. चेंडूवरती मिळाले 6 धावा. की रिस्का गाण्यात सुनेगा क्या डीजे.
जेल घेतलेले DJ. पुढील चेंडू सूरज फराड यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचे पारितोषिक आदित्य ठाकरे यांच्याकडून यांना मिळणार. संधीचे सोने करायचे आहे सूरज फराड तुम्हाला. बघूया धडाकेचा फलंदाज मानला तो पागड्या पाड्या संघाचा सूरज फराड. आज संधी मिळाली ते संधीचं सोनं करायचं आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला पुढे भेटणार खेळण्यासाठी. भरत यांचा पुढील चेंडू मारतो का बघूया सूरज फराड. खूपच सुंदर अशी गोलंदाजी भरत यांच्याकडून. आणि मारलेला आहे षटकार आणि 500 रुपयाचे पारितोषिक. अंदाज यायचंय सामन्यावर स्वीकारायचंय तुम्ही. आणि सूरज फराड पागड्या पाडा तुम्ही पण यायचंय. गुगल पे केले जाईल तुम्हाला मित्रा. लाईव्ह स्क्रीनशॉट सुद्धा दाखवला जाईल मित्रा. सोनू बांगर तुम्ही यायचंय समालोचकासाठी. मी तुमची आता रजा घेतो. असा मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत आणि दोन्ही संघ आपण रेडी राहा लगेच. चला लगेच अंतरली टीम आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. वेळ नका घेऊ बघा. 3 षटकांचा सामना असेल. 3 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी आता खेळवल्या जातील आणि सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. टीम अंतरली संघ वेळ जास्त आपण घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. 3 ओव्हरची मॅच असेल. अंतरली विपक्ष नागझरी या दोन संघामध्ये नेक्स्ट लढत आपण पाहणार आहोत या स्पर्धेतील. चला या लवकर या आपण मैदानाच्या आतमध्ये अंतरली टीम आयोजकांच्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय.
सामन्याला वेळ सुरुवात. या ठिकाणी आपण पाहतो अंतरलिपी पक्ष नागझरी आणि या ऐकूया तत्पूर्वी आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली 2 डीजे